माझा. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी प्रज्ञा पोगळे आणि बुलेटिनची सुरुवात आज दिवसभरातल्या सगळ्यात मोठ्या बातमीने करूया. नगरपालिका आणि नगरपंचायतींची मतमोजणी 21 तारखेलाच म्हणजे 21 डिसेंबरलाच होणार आहे. मतमोजणी 21 तारखेपूर्वी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय. खंडपीठाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं, याचिका करण्यात आलेली होती आणि हे आव्हान सुप्रीम कोर्टाने फेटाळलेलं आहे. पण त्यासोबतच 31 जानेवारीची डेडलाईन दिली आहे. 31 जानेवारीची मुदत निवडणूक आयोगाने पाळावी असं देखील सुप्रीम कोर्टाने सांगितलंय. 31 जानेवारी 2026 पर्यंत सगळ्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश देखील सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. सोमेश कोलगे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील. सोमेश, 21 तारखेलाच निवडणुकांची मतमोजणी व्हावी असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. काय निरीक्षणं नोंदवली आहेत सुप्रीम कोर्टाने आणि आव्हान का फेटाळून लावलं? प्रज्ञा, अतिशय महत्वाची बातमी आहे. एकतर सर्वोच्च न्यायालयामध्ये काही जण नागपूर खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी आले होते की 21 तारखेला मतमोजणी ढकलण्यात आलेली आहे, तर ती मतमोजणी लवकर झाली पाहिजे, अशा प्रकारे पुढे ढकलली जाऊ नये. त्यावर सर्वोच्च न्यायालय म्हणालं की ठीक आहे, आता 2 तारखेला ज्या निवडणुका झाल्या त्याची 21ला मतमोजणी ठेवली आहे, पण आता कोणत्याही परिस्थितीत 21च्या पुढे मतमोजणी ढकलली जाणार नाही. 20 तारखेला ज्या निवडणुका व्हायच्या आहेत त्या जरी काही कारणास्तव पुढे ढकलल्या गेल्या किंवा आयोगाने पुन्हा काही वेगळा निर्णय घेतला तरी सुद्धा 21 तारखेला 2 तारखेला झालेल्या मतदानाची मतमोजणी झालीच पाहिजे, हे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. त्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की उच्च न्यायालयांनी या गोष्टीचं भान ठेवावं की सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पूर्वी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये 31 जानेवारीच्या पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ढकलल्या गेल्या नाही पाहिजेत आणि तशा प्रकारे त्याला कोणत्याही उच्च न्यायालयाचा आदेश जबाबदार असता कामा नये. त्यामुळे उच्च न्यायालयांनी या गोष्टीचं भान ठेवायचे की निवडणुका वेळेत घ्यायच्या आहेत, त्या 31 जानेवारी 2026 पूर्वी पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे ज्या वेगवेगळ्या प्रकरणांवर सुनावण्या सुरू आहेत त्या सुनावण्यांचा परिणाम निवडणुका लांबवण्यावर होणार नाही, याचंच उच्च न्यायालयाने भान ठेवायचं आहे. त्यासोबतच सर्वोच्च न्यायालय म्हणालं की आता जो 21 तारखेला मतमोजणी होणार आहे ती मतमोजणी लवकर घ्या, अशा स्वरूपाचे आम्ही आदेश देत नाही, परंतु तुम्ही उच्च न्यायालयामध्ये या वेगवेगळ्या प्रकरणातील जे काही तुमचे आक्षेप असतील, हायकोर्टामध्ये ज्या काही ऍप्लिकेशन्स असतील त्या सगळ्यावरती सुनावणी होत राहील, परंतु आपल्याला मुदतीच्या आतमध्ये एकूण निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करायचा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यासोबतच कोणत्याही परिस्थितीमध्ये हायकोर्ट, कुठलंही हायकोर्ट, मग ते नागपूरचा बेंच असेल, औरंगाबादचा बेंच असेल किंवा मुंबईचा प्रिन्सिपल बेंच असेल, यापैकी कोणत्याही न्यायालयाच्या, उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा परिणाम हा निवडणुका पुढे ढकलल्या जातील अशा प्रकारे कुठल्याही सुनावणीचा परिणाम झाला नाही पाहिजे. त्यामुळे एक सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे या सगळ्या दरम्यान 31 जानेवारीच्या आतच निवडणुका होणार आहेत आणि 2 तारखेला ज्या निवडणुका झाल्या त्याची मतमोजणी सुद्धा कोणत्याही परिस्थितीत 21च्या पुढे ढकलली जाणार नाही, हे देखील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय. 20 तारखेला ज्या निवडणुका व्हायच्या आहेत त्या बाबतीत कोणताही निर्णय झाला तरी सुद्धा 21ची मतमोजणी आता पुढे ढकलली गेली नाही पाहिजे, असं स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. त्यामुळे 31 जानेवारीची जे मूळ वेळापत्रक होतं, जी भीती निर्माण झाली होती की पुन्हा सर्व निवडणुका लांबणीवर पडणार का, तर त्या लांबणीवर पडणार नाहीयेत, सगळ्या निवडणुका वेळेतच होणार आहेत. आणि सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय उच्च न्यायालयाला की तुम्ही जरा या गोष्टीची काळजी घ्या की निवडणुकांचा कार्यक्रम जो मुदतीत पूर्ण करायचा आहे त्या मुदतीवर या सगळ्याचा परिणाम नाही झाला पाहिजे, असं देखील सर्वोच्च न्यायालय म्हटलंय. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या समोर या प्रकरणावर सुनावणी झाली आणि या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करत असतानाच हे प्रकरण निकाली काढले. निकाली काढताना महत्वाचे निर्देश दिलेत, ते म्हणजे मतमोजणी लवकर घेत नाहीयेत किंवा 21च्या निवडणुका सुद्धा लवकर, 20 तारखेच्या निवडणुका सुद्धा लवकर होणार नाहीयेत, परंतु या सगळ्याचा परिणाम कुठेही निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यावर होणार नाही, याची काळजी घ्यायला उच्च न्यायालयांना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. बरोबर आहे. त्यामुळे काटेकोर वेळापत्रक आखूनच आता यापुढे निवडणुकांची आखणी करावी लागणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने आता निवडणुका पुढे घेतल्या जातात याकडेही लक्ष असेल. सोमेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर पुढची बातमी पाहूया. बातमी आहे पुण्यातल्या मुंढवा जमीन प्रकरणाची.